जय भीम. मी राहुल कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. संविधान जागर साहित्य संमेलन 2024 मध्ये 29 सप्टेंबरला हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे होऊ घातलेले अध्यक्ष आदरणीय श्याम तांगडे साहेब आज आमच्या सोबत आहेत. तर आज या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि सध्याच्या या संविधान जागर साहित्य संमेलनाच्या भूमिका समजून घेऊयात. तर मी स्वागत करतो या ठिकाणी आदरणीय श्याम तांगडे सरांचं. सर जय भीम, आपलं स्वागत आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय संविधान हा अतिशय महत्वाचा आणि सगळ्यात चर्चेला जाणारा असा विषय आहे. या देशातील संविधानवादी आणि संविधान विरोधी दोन्हीही लोक संविधानावर सातत्याने बोलत असतात आणि 2024 कालचं इलेक्शन जर आपण बघितलं तर हे केवळ आणि केवळ संविधान या विषयावर लढल्या गेलं आणि त्याचाच परिणाम असा झाला की या संविधानवादी विचारांमुळे बीजेपीला बॅकफुटवर राहावं लागलं. पण हे बॅकफुटवर राहत असताना त्या ठिकाणी संविधानवादी लोक सरकारमध्ये आलेत काय, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याच भूमिकेतून ज्यावेळी संविधान जागर साहित्य संमेलन 2024 आयोजित होत आहे त्या निमित्ताने हे सारखे प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाले पाहिजे की जर संविधान विरोधी शक्ती कमी झाल्या तर संविधानवादी शक्ती वाढल्यात काय, आणि जर त्या वाढल्या नसतील तर त्या कशा वाढू शकतील यावर मात्र आपण विचार केला पाहिजे. माझ्यासोबत श्याम तांगडे सर आहेत, आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. संविधान जागर साहित्य संमेलन 2024 चे आपण होऊ घातलेले अध्यक्ष आहे, त्याबद्दल आपलं सगळ्यात पहिले अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद. सर, या निमित्ताने मला समजून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं सध्याच्या राजकारणामध्ये संविधान हा अतिशय महत्वाचा विषय आहे. नुसतं राजकारणामध्येच नाही तर एकूण सगळ्या बाबतीत जर आपण बघितलं तर तो सोशिओ इकॉनॉमिकल परिस्थितीमध्ये असेल, सांस्कृतिक परिस्थिती असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये संविधान हा विषय अत्यंत महत्वाचा आणि सातत्यानं चर्चेला जाणारा विषय आपल्याला आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, एसटी एसटी आरक्षणातील वर्गीकरण असेल, क्रिमिनल असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये संविधान हा सातत्यानं येणारा विषय आहे. त्यामुळे ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे होऊ घातलेलं साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनाची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल आपण मला थोडंसं विषय करावं. 29 सप्टेंबरला औरंगाबाद आताच छत्रपती संभाजीनगर येथे संविधान जागर साहित्य संमेलन होत आहे. हे एका विशिष्ट पार्श्वभूमीवर होत आहे की भारतीय संविधानाला लागू होऊन 75 वर्ष झाली आणि 75 वर्षात हे जे काही संविधान आहे या संविधानाच्या संबंधानं भारतीय समाजामध्ये ज्यांनी प्रचार प्रसार केला भारतीय संविधानाचा, असे प्रचार प्रसार करणारे जे काही चळवळी आहेत त्या चळवळी आंबेडकरवादी चळवळी आहेत. आणि आंबेडकरवादी चळवळीच्या माध्यमातून देशभरामध्ये गेले म्हणजे 1950 पासून संविधान लागू झाल्यापासून देशभरामध्ये आंबेडकरवादी चळवळीनं संविधानाच्या संबंधानं जागृती केली. जागृती केल्यानंतर जे काही समाज जीवनामध्ये आज जे काही वातावरण आहे किंवा समाज जीवनात जी संवेदनशीलता आहे संविधानाविषयी, ती एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं आज संविधानाचा जो काही विषय आहे हे विषय घेऊन गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप ह्या दोन्हींनी एकाने अशी भूमिका घेतली की आम्ही संविधान बदलणार, म्हणजे बीजेपीनं अशी भूमिका घेतली की आम्ही संविधान बदलणार, आणि मग काँग्रेसनं अशी भूमिका घेतली की आम्ही संविधान वाचवणार. बेसिकली हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकाच परिवारातून उत्पन्न झालेले पक्ष आहेत आणि मग ते दोन्ही एकाच परिवारातून उत्पन्न झाले आणि म्हणून समर्थक ही तेच आणि विरोधक ही तेच.
ही जी काही रणनीती आहे त्यांची ती आजची नवीन आहे. ती हजारो वर्षापासून त्यांनी आपल्या विचाराचे समर्थक आणि आपल्या विचाराचे विरोधक एकाच परिवारातून निर्माण केलेले आहेत. त्याची परंपरा त्यांनी या निवडणुकीमध्ये दाखवली. आणि ही जी काही भूमिका त्यांची म्हणजे बीजेपीची विरोध करण्याची, मग जितका हा विरोध होईल तितकाच हा जो काही आंबेडकरवादी संविधानाशी संवेदनशील असलेला जो वर्ग आहे तो वर्ग अस्वस्थ होईल. त्या वर्गामध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण तयार होईल की आता संविधान बदलणार, काय होणार बाबा असं. हे घडवण्यासाठी मग तो वाचवणार कोण, तर काँग्रेस. आम्ही ते संविधान वाचवणार. म्हणजे बेसिकली संविधान वाचवण्यासाठी कोण प्रतिनिधी करायला, कोणी प्रतिनिधित्व करावं, तर ते आंबेडकरवाद्यांनी प्रतिनिधित्व करावं. ही स्पष्ट अशी म्हणजे सर्वांना म्हणजे समजणारी ही बाब आहे. परंतु आंबेडकरवाद्यांना प्रतिनिधित्वासाठी किंवा एंट्रीज द्यायची नाही. म्हणजे जे विधिमंडळ आहेत, विधिमंडळ ह्याच्यामध्ये त्यांची एंट्रीज होऊ द्यायची नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनीच आपण समर्थक आणि विरोधक आपण होऊ आणि आपणच प्रतिनिधित्व करू. संविधानाचे जे काही म्हणजे समर्थक आहेत, बेसिकली जे प्रचारक आहेत आणि जे जाणकार आहेत, संविधानाचे जाणकार बीजेपी आणि काँग्रेस नसून संविधानाचे जाणकार आणि फॅमिलियर आंबेडकरवादी आहेत. आणि आंबेडकरवाद्यालाच त्यांनी म्हणजे काँग्रेस जर त्यांना संविधान वाचवायचे असेल तर संविधानाचे डिटेल्स, बारकावे आणि त्याची जी काही निर्मिती झालेली आहे त्या निर्मिती प्रक्रियेपासून सर्व समाजासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आणि आंदोलन केलं आणि संविधान निर्माण केलं, त्यांची जी काही जनाधार आहे त्या जनाधाराला जितकं आकलन आहे, संविधानाविषयीची जितकी जाण आहे, संविधान मूल्य जगतात. म्हणजे जे लोक मूल्य जगतात त्यांनाच या प्रतिनिधित्व नाकारायचं, ही जी काही म्हणजे रणनीती आहे बीजेपी आणि काँग्रेसची, ही रणनीतीच्या तहत ह्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपसातलं म्हणजे वाटाघाटी करून किंवा जे काही संगनमत करून हे इलेक्शन लढलं आणि आंबेडकरवाद्यांना कसल्याच प्रकारचा थारा दिला नाही. इथं महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रखर अशी भूमिका घेऊन, आंबेडकरवादाची भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर सक्रिय आहेत, सक्रिय राजकारण आहेत, स्वायत्त राजकारण उभं करतात. उत्तर भारतामध्ये बीएसपी ही स्वायत्त राजकारण करते. दोघंही आंबेडकरवादी विचाराचा म्हणजे प्रवाहक आहेत, वाहक आहेत. आणि दोघांनाही त्यांनी जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये एंट्री होऊ दिली नाही. आणि ही का होऊ देत नाहीत, त्याचं बेसिक कारण असं आहे की मॅक्झिमम लोक 70 ते 80 करोड जनता ही आंबेडकरवादी विचारधारेशी संवेदनशील आहे. आणि मग एकदा जर हे सत्ताधारी झाले, सत्तेच्या प्रक्रियेमध्ये आले किंवा विधिमंडळ पक्षामध्ये आले तर हे आपल्या प्रज्ञाप्रभुत्वानं सर्व विधिमंडळाचे ते नेते बनतील. आणि मग हे नेते बनणंच ही फार मोठी गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागते, जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये तर झालं, परंतु 1932ला ज्या काही गोलमेज परिषदा झाल्या, त्या गोलमेज परिषदामध्ये जी काही बाबासाहेबांना भाषण केलं आणि त्याच्यातून जे काही म्हणजे त्यांची जी लिडरशिपला मान्यता मिळाली गेली, त्यांना बाकीचं दुःख नाही आहे, काँग्रेसला बाकीचं दुःख नाही जास्त, परंतु बाबासाहेबांची लिडरशिप मान्यता मिळाली त्या ठिकाणी, हे फार मोठं दुःख आहे. आणि ते सण आतापर्यंत त्यांनी म्हणजे त्याच पद्धतीने वागवतात. म्हणजे त्या काळात सुद्धा बघा की पहिलं जे काही कमिशन आलं म्हणजे आणि साऊथ ब्युरो कमिशन आलं, त्यावेळेची साक्ष देण्यासाठी भूमिका मांडण्यासाठी बाबासाहेबांनी प्रौढ मताचा अधिकार म्हणजे अधिकाराची मागणी केली. आणि त्यावेळेस जे विठ्ठलरामजी शिंदेंनी जी भूमिका घेतली की तुमचं प्रतिनिधित्व ह्या अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो, तुम्ही येण्याची गरज नाही, ही भूमिका कंटिन्यू गांधीजी आणि काँग्रेस आणि त्यांची जी भूमिका आहे ती आज तागायतपर्यंत ती चालूच आहे. आणि म्हणून
एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यातून जी काही काँग्रेस आणि बीजेपी हे जे काही आपसात, कारण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय काँग्रेस आणि बीजेपीचे काही हे नव्हते, ते हिंदू महासभेचे लोक होते आणि ते सर्व काँग्रेसचे प्रतिनिधी होते. म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी ही एकाच फॅमिलीमधून आणि एकाच परिवारामधून वाढलेली आहे या ठिकाणी. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी प्रभावी असा विरोधी पक्ष असला पाहिजे जो भारतीय संविधानाला, भारतीय लोकशाही राष्ट्रवादाला, भारताने निर्माण केलेली जी काही संविधान आहे या संविधानाच्या फिलॉसॉफीला व्यवस्थित स्थिर करण्यासाठी आपल्या प्रतिभेचा, आपल्या चळवळीचा आणि आपल्या समग्र संसाधनाचा प्रयोग करून भारतीय समाज जीवनामध्ये हे मूल्य रुजवण्याचं काम आंबेडकरवादी चळवळीने केलं आहे. आणि नेमकं हेच त्यांनी या ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी म्हणून ही अशी म्हणजे त्यांनी म्हणजे हे जे काही लोकसभेचे निवडणुकामध्ये त्यांनी त्यांची आपले दाद दाखवले. असं आणि या पार्श्वभूमीवर एक असं लक्षात येत आहे की आंबेडकरवादी विचारधारा प्रबळ असलेला हा जो काही जनाधार आहे तो काय आहे की एक तर्कावर चालतो, परंतु काही लोक असे आहेत की म्हणजे भावनिक लोक जे आहेत, म्हणजे संविधानाच्या संबंधात भावनिक आहेत आणि मग संविधानाच्या संबंधात भावनिक आहेत. आता त्यांना निवडणुकीमध्ये निवडून येऊ द्यायचं नाही आणि मिस इंटरप्रिटेशन करून जी लोकांना समाजाभिमुख केलेल्या ज्या बातम्या आहेत काँग्रेसच्या माध्यमातून त्या अशा आहेत की आम्ही इतक्या जागा देतो, तितक्या जागा देतो. जागा देण्याचा हा मुद्दाच नाही आहे. स्वायत्त राजकीय पक्ष ज्यांचा स्वायत्त आता स्वतंत्र असा राजकीय पक्ष नाही, त्यांचा आवाज, त्यांच्या समस्या लोकशाहीमध्ये आणि त्यांचा आवाज लोकशाहीमध्ये जे आहे तो योग्य ठिकाणी पोहोचत नाही. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती बाळासाहेबांची भूमिका योग्य दिशेनं घेतलेली भूमिका आहे की आम्हाला त्यांना विचारतात, पत्रकार प्रश्न विचारतात त्यांना की तुम्ही असं केलं तर मग तुम्ही निवडून गेला असतात, तुम्ही मग तुमचं हे निवडून, ते म्हणले मला निवडून जायचंच नाही. तर हे सर्वसामान्य मत असं आहे की तुम्हाला निवडून जायचंय, मग निवडून जायचं नाही तर मग राजकारण कशासाठी करायचंय. याच्यातून त्या पत्रकारांचे जे काही प्रश्न आहेत एकतर मला वाटतं की त्यांना समजत नाही असं नाही आहे, ते अज्ञानच आहे त्यांचं. त्यांना हे जी काही स्वायत्त राजकारणाची जी भूमिका असते आणि त्यांना एक म्हणजे आंबेडकरवादी राजकारण हे संविधान निर्माण करणारं राजकारण आहे. ते त्यांचा 100 वर्षाचा इतिहास आहे स्वायत्त राजकारणाचा. आणि ते तुम्ही म्हणजे 1-2 जागेसाठी, कारण बाबासाहेब सुद्धा कधी निवडून म्हणजे येऊ दिले नाहीत. तर हे जे काही आहे की निवडून गेल्यानंतर, बरं निवडून गेलेले काही प्रतिनिधी जवळपास 145 म्हणजे जे खासदार आहेत ते निवडून जातातच की SC STच्या माध्यमातून. ते काय करतायत म्हणजे एकंदरीत ती विचारधारेचा जो पक्ष आहे, संविधान विचारधारेचा पक्ष म्हणून फक्त आंबेडकरवादीच पक्ष आहे. बाकीचे जे आहेत ते सत्तेवर बसण्यासाठी, स्वार्थ आणि मतलब साधण्यासाठी आणि इतके उथळ आहेत ज्ञानानं, ते कुठल्याही स्तरावर ते ज्ञानानं कॉम्पिट करू शकत नाहीत आंबेडकरवाद्याला. आणि म्हणून मग ते भावनेनं ते म्हणजे लोकांच्या मताचं म्हणजे बाजार मांडतात, बाजार करतात, खरेदी विक्रीचा व्यापार करतात आणि मग अशा पद्धतीचं हे घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर हे जे संविधान जागर साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे, तर या ठिकाणी अपेक्षित असं आहे की आज जी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, आज काय प्रश्न निर्माण झालेले आहेत बरं? आज जे प्रश्न निर्माण झालेले आहेत की बाबासाहेबांनी वर्गीकृत केलेला जो भारतीय समाज आहे त्यामध्ये ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत अशी बाबासाहेबांनी वर्गीकरण केलं. आज त्याचं म्हणजे समीकरण बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी चळवळीतून जे काही आतापर्यंत जे समाज जीवनात परिवर्तन झालेलं आहे त्या परिवर्तनातून आज जर त्याचं म्हणजे वर्गीकरण केलं तर असं दिसतंय की एका बाजूला ब्राह्मण हिंदूच्या आड दडून ब्राह्मणांचं नेतृत्व चालते आणि दुसरं संविधानाचा विचार, भारतीय स्वातंत्र्याचा विचार, भारतीय लोकशाहीचा विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा राष्ट्रवाद घेऊन आंबेडकरवादी राजकारण दुसऱ्या बाजूला. आणि मग दोन्ही बाजूनं
एक असं राजकारण आणि लोकजागृतीचं राजकारण, आंबेडकरवादी हे जे राजकारण आहे ते लोकजागृती करून पॉलिटिकल सोसायटी म्हणजे पॉलिटिकल मेजॉरिटी निर्माण करण्याची दिशा आहे. आणि हे जे काही प्रस्थापितांचं राजकारण आहे ते एकाच म्हणजे हे दोन्ही एकमेकाच्या विरोधात जे दाखवले जात आहेत ना, एकाने धर्माची बाजू घ्यायची आणि दुसऱ्याने जातीची बाजू घ्यायची. बेसिकली धर्म आणि जाती ह्या एकाच परिवारातल्या आहेत, कारण धर्मानेच निर्माण केलेल्या ह्या जाती आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये असा काही भेद नाही आहे. तर असं जे काही तर हे दोन जे प्रवाह आहेत, एक आंबेडकरवाद्याचा प्रवाह आणि दुसरा ब्राह्मणवाद्याचा प्रवाह, याच्यामध्ये सँडविच सारखा जो आज वर्ग आहे, ब्राह्मणेतराचा वर्ग आहे, त्या ब्राह्मणेतराच्या वर्गामध्ये आज परस्पर संघर्ष लावलेला आहे, परस्पर भांडणं लावलेली आहेत. परस्पर भांडणं म्हणजे एकतर एका बाजूनं म्हणजे मराठा उभा केलेला आहे. आता हे मराठ्यांचा सुद्धा एक फार मोठा म्हणजे अण्णासाहेब पाटलापासूनची संघटन उभं राहिलेलं आहे. मराठ्यामध्ये जे गरीब आहे मजूर, त्याच्यामध्ये म्हणजे गरीब मराठा आहे, त्याचं नेतृत्व करण्यासाठी अण्णासाहेब पाटलापासूनच त्यांची मराठा महासंघ निघाला पहिले. त्यानंतर ते शशिकांत पवार त्याचे मराठा महासंघाचे अध्यक्ष झाले. नंतर मग हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड निघाले. तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ह्यांना मार्गदर्शन, दिशानिर्देशन आणि संघटन शास्त्र पुन्हा शिकवलं. तर हे आंबेडकरवाद्याच्या प्रशिक्षण शिबिरात, आंबेडकरवाद्याची जी संघटन प्रक्रिया आहे त्यांच्या प्रशिक्षणात हे बसून त्यांनी शिकलेले आहेत. आणि ह्याची ट्रू कॉपी म्हणजे प्रशिक्षण ते त्यांनी त्यांच्यामध्ये म्हणजे मराठा सेवा संघाचे जे काही मोठे मोठे प्रशिक्षण शिबिरं घ्यायचे तर ते मामा देशमुख शिबिरं घ्यायचे. तर मामा देशमुख हे जे शिबिरं घ्यायचे तर ते सर्व प्रशिक्षण शिबिर बामसेच्या केडरकांमध्ये जे प्रशिक्षण शिबिरं घेतले होते त्या प्रशिक्षणात शिबिराच्या माध्यमातून ते तोच मेसेज तिकडे देत होते. म्हणजे एकंदरीत जी जागृती आहे, जागृतीचा विचार आहे, स्वाभिमानाचा विचार जो आहे. कारण का की इथलं मराठ्यांना आणि ओबीसींना स्वतःचा स्वाभिमानी पक्ष नाही. त्यांचा स्वाभिमानी पक्ष नसल्यामुळं ते ब्राह्मण आणि ब्राह्मण्याने प्रेरित झालेले जे काही पक्ष आहेत त्या पक्षाशी ते म्हणजे त्या पक्षात राहून ते आपला जो काही राजकीय मतलब आहे किंवा आपला राजकीय जे काही देणं घेणं आहे ते साध्य करतात. परंतु सर्वसाधारण जो समाज आहे तो आतंकित झालेला आहे. म्हणजे तो सर्वांगीण दृष्टीनं मराठा समाज चिरलेला आहे म्हणून तो आरक्षणाची मागणी करत आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी मध्ये वेगवेगळे प्रवाह ते निर्माण झाले आहेत. मंडल आयोगाचाही जो काही इतिहास आहे त्याचा सुद्धा एक इतिहास आहे. काकासाहेब कालेलकर आयोग म्हणजे ह्याच्यामध्ये नेमला होता, पहिला नेमला. कारण बाबासाहेबांनी 304 SC STची तरी गोलमेज परिषदेच्या नंतर जे 1935चा ऍक्ट निर्माण झाला त्यावेळेसच अनुसूचित जाती जमाती सूचीबद्ध झाल्या. परंतु म्हणजे ह्यांना म्हणजे तेव्हाच ती मान्यता मिळाली, त्यांना स्वतंत्र अस्तित्व त्यांना मिळालं. बरोबर. मग हे होतं अस्तित्व हे आदर बॅकवर्ड क्लास अन्य मागासवर्गीयांचं अस्तित्व ते सुद्धा समस्यानं ग्रसित आहेत. आणि मग त्यांच्यासाठीचा त्यांनी बाबासाहेबांनी 340 कलमाची तरतूद केली आणि त्यानुसार काकासाहेब कालेलकर आयोग त्या तत्कालीन गव्हर्नमेंटनं नियुक्त केला. आणि मग तो नियुक्त केला, तो लागू करणं गेले म्हणून बाबासाहेबांनी ह्याच्यावर म्हणजे हे झालेलं आहे. म्हणजे अनेक त्याची कारणं जी आहेत त्यांचे म्हणजे राजीनामा देण्याचे, त्याच्यात एक हे कारण आहे की म्हणजे हे जे काही काका कालेलकर आयोग ह्यांना मान्यता याला जर त्यांनी म्हणजे संसदेमध्ये मान्यता दिली तर त्याच्यातून काय होईल की एक ओबीसी वर्ग कोण आहे किमान ह्याची तरी ओळख निर्माण होईल. हे अपेक्षित होतं. फार काही विकास होणार आहे असं नाही, परंतु एक ओळख निर्माण झाली असती तर ती ओळख निर्माण होऊ न देण्यासाठी काकासाहेब कालेलकर लटकत राहिला. आणि काकासाहेब ज्याच्या नावानं म्हणजे आयोग आहे त्याच बिचाऱ्यानं काय केलंय की ते सर्व सर्वे केलाय, शिफारशी केल्यात आणि त्यांनीच नोट लिहिली की मला हे व्यक्तिशः मान्य नाही. म्हणजे हे असं जे काही म्हणजे ओबीसीच्या संबंधातली ही कहाणी आहे. आणि मग काँग्रेस हे झालं म्हणजे इंदिरा गांधी आणि नंतर जेव्हा हे झाले त्यावेळेस मग जनता गव्हर्नमेंट आला आणि त्यांनी अभिवचन दिले की आम्ही काका कालेलकर आयोग लागू करू. परंतु काय झालं, सत्तेवर आले, जनता गव्हर्नमेंट सत्तेवर आलं, मोरारजी देसाईचं गव्हर्नमेंट सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काका कालेलकर आयोग म्हणजे स्वीकारून
ओबीसीला मान्यता देण्याचा तरी प्रश्न निकाली लागला असता. प्रत्यक्षात काय घडला, म्हणजे किती आरक्षण मिळालं असतं हा भाग वेगळा, परंतु ओबीसीची मान्यता मिळाली असती. ती काय झाली, ती सोडून त्यांनी मग काय केलं, जनता गव्हर्नमेंटनं हा मंडल आयोग नियुक्त केला आणि मग पुन्हा लटकत ठेवलं. पुन्हा या मंडल आयोगाच्या माध्यमातून ही जी कहाणी जी आहे ओबीसीची कहाणी पुन्हा लटकत ठेवली. अशा प्रकारे म्हणजे जसं स्वातंत्र्याला हप्त्यानं स्वातंत्र्य द्यायचं, 10-10 वर्षाने येऊन तुम्हाला हे देतो, ही सुधारणा देतो, ती सुधारणा देतो, हे जसं हप्त्यानं इंग्रजानं, साम्राज्यवादी इंग्रजांना ह्यांना खेळवलं, काँग्रेसला खेळवलं, मुस्लिम लीग आणि काँग्रेसला खेळवलं. हे मात्र बाबासाहेबाला ते खेळू शकले नाहीत. हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब प्रत्येक वेळेस आपली जी काही स्वयं असलेली स्वतंत्र अशी भूमिका ते मांडत गेलेले आहेत आणि ती कसल्या कुणाचीही भिडूमुरवत ठेवलेली नाही आहे त्यांनी. एकतर बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला आहे तो इंग्रजाशीही तितक्याच प्रखरतेनं त्यांनी विरोध केलेला आहे आणि इथली जी काही हे म्हणजे जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त जी लोक आहेत त्यांची जी काही प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस आणि मुस्लिम लीग आहे यांना सुद्धा प्रखरतेनं त्यांच्या चुकावर बोट ठेवून हल्ला केलेला आहे. म्हणजे अशा रीतीनं बाबासाहेबांची चळवळ चालत आणि ती पुढं जी आहे ह्या ओबीसीच्या ह्याच्यामध्ये मंडल आयोगाला असंच ते लटकवत ठेवले आणि मग शेवटी व्हीपी सिंग, आता ते बोफोर्स प्रकरण निघालं आणि बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधीचं सरकार गेलं आणि व्हीपी सिंगचं सरकार, जनता दलाचं सरकार आलं. जनता दलाच्या सरकारमध्ये मग त्यांनी ते हा मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोग लागू केला तर ज्या समाजासाठी हा मंडल आयोग, त्यांच्या मान्यतेसाठी मंडल आयोग आहे, त्या समाजातलेच लोकांनी जाळून घेतलं, मंडल आयोग लागू केला म्हणून. अशा पद्धतीनं हे जे काही ही जी कहाणी आहे त्या मधल्या वर्गाची अशी कहाणी आहे. अवेअर असलेला आंबेडकरवादी समाज आणि अज्ञानी आणि अंधकारात पाच पडून का होत नाही, इग्नोरन्सीला ऑर्गनाईज करणारा ब्राह्मण समाज यांचा हा जो काही रेटा आहे, हा रेट्यानं हा आता अस्वस्थ झालेला आहे. आजची जी काही परिस्थिती आहे ह्याच्यातून हे म्हणजे ह्यांना असं वाटतंय पहिलं जे परिमाण होतं विकासाचं आणि सुधारणेचं ते इथला हा जो मधला वर्ग कुणाकडे पाहायचा, ब्राह्मण, की ब्राह्मणासारखं व्हायचंय, आम्हाला सुधारायचंय, तशा पद्धतीचं आम्हाला जीवन जगायचंय, ती स्टाईल आम्हाला जीवन जगायची. म्हणजे ब्राह्मण हे विकासाचा परिमाण होतं. परंतु आता ते विकासाचं परिमाणाचं जे काही केंद्र आहे ते केंद्र बदलून ते आंबेडकरवादी प्रबुद्ध समाजाकडे ते केंद्र वळलेलं आहे आणि आज जे काही केंद्र बनलेलं आहे विकासात, भारतीय समाजामध्ये कोण विकसित आहे, कोण प्रज्ञासंपन्न आहे, कुणाला भारतीय समाजाचं आकलन आहे आणि कोण असा म्हणजे तर्क शुद्ध आणि विज्ञाननिष्ठ कोण असा चर्चा करतो तर तो आंबेडकरवादी आहे. असं म्हणून त्यांच्या सर्वांच्या दिशा आंबेडकरवाद्याकडे म्हणजे प्रबुद्ध समाजाकडे वळलेले आहेत आणि मग तो आज ह्याच्यामध्ये पाहतोय. म्हणूनच आज ह्या आणि मग काय आहे की ओबीसी ही आज बघा, ओबीसी आणि आमचे मराठा समाजाचे जे काही आज नेतृत्व करायचं आमचे धरांगे पाटील हे सुद्धा सर्वाविषयी भाष्य करतात. म्हणजे बीजेपीवर बी भाष्य करतात, परंतु म्हणजे मनसोक्त भाष्य करतात, परंतु बाळासाहेब आंबेडकरांवर भाष्य करताना ते सावधगिरीनं भूमिका घेतात की ते म्हणतात ते बाबा हुशार आहेत, तज्ञ आहेत, असंच एवढं बोलतात. म्हणजे एकंदरीत आणि इकडं म्हणजे हे जे ओबीसीचे जे काही लोक आहेत हेही तशीच भूमिका घेतात. म्हणजे एकंदरीत यांचं राजकीय प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकीय पक्ष यांच्या स्वतःचा राजकीय पक्ष नाही, काँग्रेस यांची असू शकत नाही, बीजेपी यांची असू शकत नाही. आणि मग हे जे अज्ञान आहे त्या मधल्या समाजाचं, हे अज्ञान घालवण्यासाठी कोण सक्षम आहे, तर हे अज्ञान घालवण्यासाठी सक्षम असलेली जी काही प्रज्ञासंपन्न जी वर्ग आहे तो वर्ग आंबेडकरवाद्याचा बुद्धिजीवी वर्ग हा प्रज्ञासंपन्न वर्ग आहे. त्याला ऑर्गनाइज करून हे सर्व त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक या वर्गाला प्रेरित करण्यासाठी, या वर्गाला संघटित करण्यासाठी आणि या वर्गाला आता गंभीर व्हारे बाबा हो याच्यासाठी हे सगळे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. आणि हे साहित्य संमेलन म्हणजे अंतिम नाही आहे, हे साहित्य संमेलन म्हणजे आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीवर मात करायची असेल तर
अंतिम जे काही करायचं आहे ते अंतिम करण्यासाठी तुम्ही सक्रिय व्हावं. आणि हे असे जागर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बुद्धिजीवी वर्ग आज तुम्ही औरंगाबाद या ठिकाणी एकत्रित येत आहे. पुढे जिल्ह्यात एकत्रित या आणि आपली एक व्यवस्था बनवा आणि नियमित एकत्रित येऊन ही जी काही भारतीय समाजाला जो काही ह्या अज्ञान, अंधकार आणि रूढीग्रस्त आणि अवमानित जीवन जगणाऱ्या जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी स्वाभिमानाचं जे काही राजकारण आहे ते राजकारण प्रबळ करण्यासाठी ह्या वर्गाला जागृत करण्यासाठी म्हणजे ह्या साहित्यिकांनी लिटरेचर तयार करावं, ज्ञानाचं खजिना तयार करावा आणि ते लोकांकडे द्यावा. नाही तर काय होतंय की हे एकत्रित आले की ह्यांच्यामध्ये राजकारणाची कोम येते. त्यांना वाटतं की आता राजकारणात उतरलं पाहिजे. तर हे न करता बुद्धिजीवींनी आपली भूमिका निश्चित केली पाहिजे आणि राजकारण विरहित आणि ज्यांना राजकारण करत आहेत त्यांना राजकारण मुक्तपणे करू दिलं पाहिजे. त्यांच्यावर टीका टिप्पणी करीत बसतात हे बुद्धिजीवी. त्यांनी हितच गेले, हितच टाळ्या वाजल्या, हितच असल्या पद्धतीने गेले. तर हे जे काही म्हणजे हे बुद्धिजीवीचं जे चरित्र आहे हे चरित्र त्या बुद्धिजीवीला सोबत नाही. तर ते ह्या गोष्टी लक्षात घेता ह्या बुद्धिजीवींना एक राईट ट्रॅकवर आणण्यासाठी बुद्धिजीवीला हे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आणि तुम्ही जर बाबासाहेबांचे अनुयायी आहात तर तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायासारखे दिसले पाहिजेत, वागले पाहिजेत आणि लोकांनाही ते पटलं पाहिजे. तरच हा जो सँडविच झालेला जो काही मराठा आणि ओबीसीचा वर्ग आहे त्यांना तुम्ही तज्ज्ञ आहात आणि तुम्हीच आमचे खरे मार्गदर्शक आहात ही भूमिका त्यांना पटेल. ही याच्यामुळे हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. अगदी तुम्ही विस्तृत भूमिका मांडलेली आहे. अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांसहित महत्वाच्या मुद्द्यांना तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे. खरा या साहित्य संमेलनाचा मुद्दा जो तुम्ही या ठिकाणी मला सांगितला तो म्हणजे जे काही आमचे विचारवंत आहेत या विचारवंतांना आपले डोळे उघडण्यासाठी आणि जे काही भ्रमित झालेले इतर समाज आहे त्यांना एक नवा आशेचा किरण हा आंबेडकर वादामध्येच आहे हे सांगण्यासाठी हा तुम्ही साहित्य संमेलन आयोजन केलेलं आहे हे मला दिसतंय आणि अतिशय महत्वाची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडले. मला हे जे साहित्य संमेलन होत आहे दोन पार्श्वभूमीवर सातत्यानं दिसतंय. एक म्हणजे 2024 मध्ये जे लोकसभेचं इलेक्शन झालं आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी अशा पद्धतीची भूमिका मांडली गेली आणि या भूमिकेतून आमच्या सगळ्या जे काही बौद्ध समाज असेल, इथला जो SC STचा समाज असेल यांनी काँग्रेसला मतदान करून बीजेपीला बॅकफुटवर लोटलं आणि या संविधान विरोधी शक्ती थोड्याशा रोखल्या गेल्या. परंतु असं होत असताना लोकांना ही काँग्रेस जवळची वाटली. त्याऐवजी आंबेडकरवादी पक्ष उभा राहावा किंवा आंबेडकरवादी पक्ष हा सक्षम बीजेपीला असू शकतो हे लोकांना वाटलं नाही. ही जी काही भूमिका आहे विचारवंताची आणि याच्यामध्ये विचारवंतांनी एक मोठी भूमिका निभावली. तर एकूणच या संदर्भामध्ये काँग्रेस ही संविधानवादी आहे काय आणि विचारवंतांना ती संविधानवादी का वाटली आणि एकूणच आंबेडकरवादी हे संविधानवादी असावेत किंवा ते बीजेपी आणि काँग्रेसला सक्षम पर्याय व्हावेत यासाठी म्हणून काय तुम्हाला वाटतं? बेसिकली काय आहे की मी म्हटलंय म्हणजे माझ्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये मी बोललोय की भारतीय समाज जीवनामध्ये 70 ते 80 करोड जनता आंबेडकरवादी विचारधारेशी संवेदनशील आहे. याचा अर्थ हा आहे की भारताच्या संविधानाशी संवेदनशील, भारताच्या संविधानाचा आधार घेऊन आपली जीवनशैली निश्चित करणारा जो काही वर्ग आहे तो 70 ते 80 करोड जनता आहे. आता यांना राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मतदानाच्या पातळीवर एकत्रित करणे, एका मतदानाच्या पेटीत बंद करणे ही जी काही गोष्ट आहे ती राजकीय पक्षाची आहे. आणि मग काय होतंय की एक गोष्ट सिद्ध होते आहे की बीजेपी काय म्हणली की आम्ही संविधान बदलणार आणि काँग्रेस काय म्हणते आम्ही संविधान वाचवणार. तर मग संविधान वाचवणाराला जी काही मतं पडली ती म्हणजे एक तर बाद झाली होती. काँग्रेस राहिलीच नव्हती कुठंच. एकही खासदार कुठंतरी खासदार आला होता महाराष्ट्रात, बाद झाली होती. ते आज ते बलकी मतं घेऊन ते आलेले आहेत समोर. म्हणजे याचा अर्थ हा आहे
की भारतीय जनता संविधान मानणारी फार मोठ्या प्रमाणात आहे, हे ही गोष्ट सिद्ध होते. आता दुसरा मुद्दा असा आहे की ही जनता आंबेडकरवादी विचार प्रवाह संचलित करणाऱ्या नेतृत्वाकडे का येत नाही. तर हे जी काही म्हणजे आंबेडकरवादी चळवळ आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे हा स्ट्रक्चरल प्रश्न आहे. म्हणजे समस्या जी आहे स्ट्रक्चरची आहे, ती लोकजागृतीची जी काही प्रक्रिया आहे ती परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे लोकजागृतीचा. परंतु लोकजागृतीला एका मतपेटीत बंद करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागते, ते स्ट्रक्चर जे आहे ते आजच्या युगात, बाबासाहेबांच्या युगात जे आहे ते त्यांना जनतेच्या रेटेवरच बाबासाहेबांनी केलं, स्वतःच लिटरेचर केलं, म्हणजे त्यांचा एक वेगळाच अनोखं होतं त्यांचं संचलन. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमची जी काही यंत्रणा जी आहे ती त्या लोकांना पुन्हा एकदा की संविधानाला वाचवायचं असेल तर तुमचं स्वायत्त राजकारण उभं राहिलं पाहिजे. 1-2 प्रतिनिधी जाऊन काही होणार नाहीये. तर तुमचा एक स्वायत्त राजकीय पक्ष उभा राहायला पाहिजे आणि तो व्हाईस तुम्हाला प्रबळ करीत राहील. अशी ही गोष्ट जी आहे समजून सांगणारी ही जी काही आता हे हा लेखुना लक्षात घेता हे काम कोण करू शकेल. म्हणजे सर्वात जास्त ह्या इलेक्शनमध्ये, गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जी संविधानाच्या बाजूनं मतदान केलं लोकांनी, ते काँग्रेस प्रणित आघाड्यांना केलं. याचा अर्थ असा आहे की या लोकांना, अनेक लोकांना असं वाटतं की आपला पक्ष नाही आहे, आपलं कोणतं नेतृत्व नाही आहे. म्हणजे हा जो काही रोग, म्हणजे काही आंबेडकरवादी चळवळीला सुरुंग लावायचं तर आपल्या कोणत्याच नेत्याला स्थिर होऊ द्यायचं नाही, अस्थिर ठेवायचं आणि मग अस्थिर ठेवून त्याच्या पक्षालाही बदनाम करायचं. आणि बदनाम करण्यासाठी हे जे काही बुद्धिजीवीला कन्फ्यूज करायचं. कन्फ्यूज कोण होतो? जो बुद्धिजीवी आहे तो. बाकीच्या आराणी समाजाला कन्फ्यूज होण्याचा तर काही प्रश्नच नाही. बुद्धिभेद त्यांचाच होतो ज्यांच्याकडे बुद्धी आहे. आणि मग हे बुद्धिजीवी जे आहेत ते सर्व लोकांचा बुद्धिभेद होऊन ते काँग्रेसच्या म्हणजे ह्याला गेले. आणि मग त्यांना हरिजन म्हणलं की पुन्हा चिड आली त्यांना. हरिजन म्हणले म्हणजे हरिजनाचे लोक पुन्हा चिड आली, पुन्हा ते एकत्रित आले. त्याच्यामध्ये मग आपले सर्व साहित्यिक जे विचारवंत आहेत, पॉप्युलर साहित्यिक विचारवंत, म्हणजे आता ते विचारवंत आहेत का नाही हा भाग वेगळा आहे, मला तर कधी वाटलेलं नाही. परंतु पॉप्युलर झालेले आहेत बाबा बिचारे. म्हणजे रावसाहेब कसबे झाले काय, आणखी ते यशवंत मनोहर झाले काय, गंगाधर पानतावणे झाले काय, हे एक साहित्यिक होते आणि ते विचारवंत म्हणून मान्यता प्राप्त झाले. आता ह्यांनी भूमिका अशी घ्यायला पाहिजे की बाबा आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण. परंतु ते बिचारे म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी ते जे काही जमलं ते केलं त्यांनी, त्यांच्यावरती रोष असण्याचं काही कारण नाही. परंतु सर्वात जास्त बुद्धिभेद जे आहे, बुद्धिभेद या लोकांचा झाला आणि मग ह्या लोकांची काही मिसयूज काँग्रेसनं केला आणि सर्वत्र म्हणजे हे जे काही हे कप्प्या त्यांच्या पेटीमध्ये बंद केलं असं झालंय. बरोबर आहे. याला जोडून हा प्रश्न आहे की जो मी टप्पा सांगितला होता की ही जी पार्श्वभूमी आहे 2024 आणि 2024 मध्ये म्हणजे मे मध्ये झालेलं इलेक्शन आणि होऊ घातलेलं नोव्हेंबर मधलं इलेक्शन, कदाचित नोव्हेंबरचं, या दोन लोकसभेचं आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेला त्यांना यश प्राप्त झालं. त्याच भूमिकेवर ते कदाचित 2024च्या विधानसभेचं इलेक्शनची सुद्धा तयारी करण्याच्या भूमिकेतनी आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय असावी? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे की आता एक गोष्ट आहे की हायपोथेसिस म्हणजे विचार करतो ना आपण की काय होऊ शकते आता. बरोबर. एक तर बराचसा फार मोठ्या प्रमाणामध्ये हे इलेक्शन झाल्यानंतर ज्या भूमिका समोर आल्या या दोन्ही पक्षाच्या एकत्र असण्याच्या, काँग्रेस आणि बीजेपी, त्यांची कशी साठगाठ आहे. मग ते जे कोणी येते आमदारांनी काय मतदान करण्याचं झालं नाही का एक निवडणुका, म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे मत फुटले म्हणा, मत फुटून इकडे गेले तिकडे गेले. म्हणजे हे जे आहे तर ह्याच्यातून हे सर्व ते त्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र उघडं झालेलं आहे आणि ते एक आहेत असं हे समोर आलेलं आहे. आणि याच्यातून बरेचसे बुद्धिजीवी जे काही स्क्रू जे ढिला झाला होता तो टाईट झालेला आहे. आणि या जागरण साहित्य
म्हणजे हे संविधान जागर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आता आम्ही आणखी टाईट करू ना त्या स्क्रूला ढिला झालेला. नक्की याच्यासाठीच तर हे केलेलं आहे. आणि एक गोष्ट मला असं म्हणजे प्रामाणिकपणे असं वाटतं की विधानसभेमध्ये आंबेडकर वाद्याची जी काही ही आहे ताकद आहे ती निश्चितच वाढणार आहे. त्यांचा जो मताधार आहे तो निश्चितच वाढणार आहे असं मला वाटतं. निवडून किती येते हे नाही मी सांगणार, परंतु मताधार निश्चित वाढणार आहे. कारण तो 42 लाखापासून 15 लाखावर आला, आता तो पुन्हा आणखी वाढण्याची शक्यता आहे. निश्चितच परिवर्तन पूर्ण वेळेस शक्य आहे, यात काहीही दुमत नाही आहे. लोकसभेचं इलेक्शन लोकसभेचं होतं, विधानसभेचं इलेक्शन विधानसभेचं आहे. प्रत्येक खेळी ही नवीन खेळी असते. पुन्हा त्याच ताकदीनं आपण आंबेडकरवादाशी एकनिष्ठ राहून, हा मुद्दा हा नाही आहे की आपण बाळासाहेब आंबेडकरांसोबत असो, हा मुद्दा नाही आहे की आपण बहुजन समाज पार्टीसोबत असो किंवा इतर कोणत्या म्हणजे आझाद समाज पार्टी असेल किंवा असं. मुद्दा हा आहे की आपण आंबेडकरवादी राजकारणासोबत असलं पाहिजे. या मुद्द्यांवर इथल्या आंबेडकरी जनतेनं एक असलं पाहिजे, असं प्रत्येकाचं मत झालं पाहिजे आणि आंबेडकरी स्वायत्त राजकारण उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका मात्र आपण सातत्यानं मांडत राहिलं पाहिजे, विचारवंतांनी मांडत राहिलं पाहिजे, आपण सर्वांनी मांडत राहिलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये SC ST आरक्षणाचं वर्गीकरण असेल, क्रीमी लेअरचा विषय असेल आणि एकूणच मराठा OBC आरक्षण तुम्ही घेतला, पण मला ते विचारायचं आहे की त्यांच्यामधल्या असलेला वाद निर्माण करणे असेल, रिझर्वेशन इन प्रमोशन चा मुद्दा असेल आणि एकूणच अशा या पद्धतीमध्ये आदिवासींचे पैसे हे लाडकी बहीण योजनेत वापरणे असेल, या पद्धतीनं एकूण जर आपण बघितलं तर सातत्यानं संविधान कमजोर करण्याच्या भूमिकेकडे ही वाटचाल होत आहे. आणि याच्यामध्ये नुसतं आतापर्यंत आपण बघत होतो की म्हणजे जे काही संस्था वापरत होते, पण यासोबत देशाचे म्हणजे पत्रकार आपण बघितले, मीडिया बघितला, हा सुद्धा वापरला गेला, सातत्यानं वापरला गेला. परंतु न्यायपालिकेवर जो काही थोडा बहुत विश्वास होता, तर आजच्या परिस्थितीमध्ये ते सुद्धा आपल्याला उघडकीस पद्धतीने दिसत आहे. हे जे आहेत, तर तुम्ही हे माझ्यासमोर दिसलेली मला आव्हानं दिसत आहेत. तुम्ही या आव्हानाकडे किंवा इतर अजून येणारी आव्हानं जे काय असतील या सर्व भूमिकांकडे कसं बघता आणि त्यातून आंबेडकरवादी आणि संविधानवादी म्हणून आपल्या भूमिका काय असाव्यात? तर फारच म्हणजे जे काही आज जे काही हॉट विषय आहे, गरम आणि त्या चर्चेला जाणारा विषय आहे, तो हा म्हणजे तुम्ही त्या संबंधानं प्रश्न विचारलेला आहे. OBC आणि मराठा समाजात संघर्ष आहे. SC STचं क्रीमी लेअर आणि ते वर्गीकरण हे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाकडून म्हणजे सर्व न्यायालयाकडून हे सर्व होत आहे, त्यांचा हस्तक्षेप होत आहे. आता एक गोष्ट आहे वर्गीकरण जे आहे आणि क्रीमी लेअर तर हे बेसिकली संविधानाच्या विरोधातलं आहे. क्रीमी लेअर जे आहे आरक्षण म्हणजे ही जी काही आरक्षण जे म्हणतोय ना, संधी आहे, प्रतिनिधित्वाची संधी असल्यामुळं त्याला म्हणजे आर्थिक बिलकुल टच असता कामा नाही. आणि हे क्रीमी लेअर म्हणजे तो अर्थकारणातून उत्पन्न झालेला शब्द आहे, क्रीम अर्थकारणातून. आणि म्हणून हे जे आहे ते आणि यांना जे काही गोलमेज परिषदेमध्ये आणि कम्युनल अवॉर्डच्या माध्यमातून नंतर पुन्हा पॅकच्या माध्यमातून जे SC ST ला जे काही हे मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे, प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली आहे, ती सामाजिक पातळीवर म्हणजे त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी मिळालेली आहे. आणि हे मिळविण्यासाठी प्रभावी राजकारण करावं लागलेलं आहे. म्हणजे हे आणि आज जे काही हे प्रश्न उभे राहिलेले आहेत, OBCचं राजकारण, मराठ्यांचं राजकारण आणि SC STचं क्रीमी लेअरचा जो काही प्रश्न आहे हा बेसिकली संविधान विरोधी आहे. तोही त्यांनी हस्तक्षेप करून म्हणजे गुन्हा केलेला आहे. खरं तर हे जे आहे ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे, परंतु ही गंभीर गोष्ट त्यांनी सहजतेनं केली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांचा आवाज पोहोचू शकतो, ज्यांनी तो आवाज काढू शकतात, अशाचा आवाज दाबवायचा. म्हणजे प्रतिनिधी येऊ द्यायचा नाही, निवडूनच येऊ द्यायचा नाही. एकही जर संसदेत प्रतिनिधी असता ना, एकही आंबेडकरवादाचा, तर संसद ही म्हणजे संसदेला धाडस केला असता. परंतु त्याच्यासाठी सर्व क्लिअरिटी पाहिजे, त्याला सर्व प्रश्नांची स्पष्टता
त्याला लागते. आणि हे बाबासाहेब सुद्धा एकटेच होते ना हे सर्व करत असताना. तर तसा जो काही विचार आहे, आणि बेसिकली हा विचार जो आहे सामाजिक असला तरी त्याचे जे मुळं आहेत, त्याचं जे काही कळ आहे, म्हणजे त्याची किल्ली जी आहे ते राजकारणात आहे. आणि ज्यांचं स्वतंत्र असं राजकारण चालते त्यांच्या ह्याला हात घालत नाहीत कोणी. तर आज त्यांना असं वाटतंय की ह्यांचं राजकारण संपलेलं आहे. म्हणजे मराठ्यांनाही राजकारण म्हणजे स्वतंत्र स्वायत्त राजकारण नाही आहे, ओबीसीलाही स्वायत्त राजकारण नाही आहे, एससी एसटीचंही स्वायत्त राजकारण आहे. परंतु त्यांना आम्ही म्हणजे एका विशिष्ट वर्गापर्यंत, विशिष्ट म्हणजे 8% म्हणजे बौद्ध जे लोक आहेत तितक्यापर्यंतच आम्ही सीमित ठेवू, अशा प्रकारचा त्यांची जो काही आत्मविश्वास आहे तो म्हणजे चुकीचा ठरवण्यासाठी आम्हाला आमचं जे काही मोर्चे बांधणी जी आहे, राजकारणामध्ये मोर्चे बांधणी करावी लागेल. राजकारणात हा जो काही प्रश्न जो आहे तो राजकारणाने सुटणार आहे. प्रतिनिधित्व म्हणजे प्रबुद्ध संपन्न, प्रज्ञा संपन्न प्रतिनिधित्व करणारे जी काही प्रतिनिधी तिथं पोहोचले पाहिजेत. अहो काय ही गोष्ट जी आहे ना, ते आता तुमचं एक चतुर्थांश संसदेचे प्रतिनिधी हे एससी एसटी मधून जातात. अहो हे तर ते चालूच का देणार नाहीत ना, परंतु हे कसे आहेत, गुलाम आहे. आणि हीच गोष्ट नेमकी गांधींनी आणि काँग्रेसनं केलेली आहे. म्हणजे ही समस्या का उद्भवलेली आहे, आरक्षण म्हणजे जी काही संविधानाने जी काही तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यातून जो वर्ग निर्माण झालेला आहे हा म्हणजे राजकारण्याचा आणि एज्युकेटेड एम्प्लॉईजचा जो अधिकारी वर्गाचा जो वर्ग निर्माण झालेला आहे हा सर्व होस्टाईल आहे, आंबेडकरवादी चळवळीशी होस्टाईल आहे. आणि मग आंबेडकरवादी चळवळीला चालवणारा जो प्रामाणिकपणाने कार्यकर्ता जो कोणी असेल तर हे जे कोणी त्यांना हरिजन म्हटलं जात आहे, ह्यांना म्हणजे जे एससी एसटीचे खासदार आमदार जे निवडून जातात ते आणि आमचे जे अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी जे राजकारणी जे सत्तेवर आहेत त्यांची हांजी करण्यामध्येच त्यांना वेळ जातो. बाकीचं त्यांना म्हणजे समाजाचा विचार करायलाच वेळ नाही, चिंतन करायला वेळ नाही. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपणाला राजकारण प्रबळ करावं लागेल, तरच या समस्येवर ती म्हणजे प्रभावीपणे म्हणजे उपाय शोधून हे करता येऊ शकेल. नक्कीच आपण फार महत्वाच्या विषयावर बोललेला आहात की तुमच्या राजकीय शक्ती प्रबळ झाल्याशिवाय, तुमच्या यशस्वी राजकारणाशिवाय, तुमच्या दबावगाटाशिवाय हे होणे शक्य नाही आणि त्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. अगदी ते केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, ही सर्व मान्यता आहे आणि आपण ते नक्कीच करूयात, यात काही वाद नाही. मला पुढे जाताना एवढं विचारायचं आहे की या येणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये आपण भूमिका तर पूर्णपणे माझ्यासमोर मांडलेलीच आहे, तरी आपण महत्वाच्या कोणत्या मुद्द्यांवर फोकस करणार आहात? आता तसा म्हणजे हे जे काही अकॅडमिक जे काही घडलेल्या घटना याच्यावरती भाष्य करण्याची गरज नाही, ते डॉक्युमेंट आहे. बरोबर. फक्त म्हणजे हा जो मुद्दा आहे की आज जे हे होत आहे मराठा, ओबीसी, एससी एसटीचं जे काही क्रिमिलेअर आणि ते वर्गीकरण आणि एकंदरीत ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधात सुद्धा क्रिमिलेअर हे सुद्धा संविधान बाह्य आहे. त्याच वेळेस त्याचा विरोध व्हायला पाहिजे, परंतु ते झालेलं नाही. म्हणजे याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड राहील, परंतु लोकांना समजतच नाही. हे डायरेक्ट जर बोललं ना तर समजतच नाही. इतिहास ऐतिहासिक पार्श्वभूमी घेऊन सांगत आल्यानंतर असं वाटतं की अरे आपणच इतिहास निर्माते होऊ असं त्यांना कळतंय, म्हणून हे सांगावं लागतंय मागचं. नाही तर मागचं सांगण्याची गरज नाहीये. त्यांनी ते अबसेंट माइंड आहेत ना, आपले प्रज्ञावान सुद्धा आहेत परंतु अबसेंट माइंड आहेत, मागचं त्यांच्या डोक्यात राहत नाही. मग आता एकदम डायरेक्ट आपण बोललो की आता मराठ्याचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण आणि एससी एसटीचं क्रिमिलेअर ह्याच्यावरच जर बोलत राहिलो तर लोकांना म्हणजे ते कळतच नाही. त्याची पार्श्वभूमी सांगावी लागते की स्वायत्त राजकारण त्याच्या पाठीशी होतं आणि ते म्हणून ते मिळालं होतं. म्हणजे हे समजावून सांगण्यासाठी मागचा थोडा धावता सांगू, परंतु हे जे काही ह्याच्यावर हे करणं आणि मग आता हे गांभीर्यानं जे काही हे आहेत बुद्धिजीवी जे आहेत, भरकटलेले बुद्धिजीवी आहेत, ह्या सर्व बुद्धिजीवींना जरा भानावर आणण्यासाठी मग जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करण्यासाठीची योजना बनवण्याचे जे काम आहे ते या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होईल आणि ह्यावर ट्रेस दिला जाईल. नक्कीच फार महत्वाच्या विषयावर तुम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की आपण सविस्तर भूमिका मांडलेली आहे. अगदी इतिहासातून येणाऱ्या सगळ्या बारकावे, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं या चळवळीचं लिडरशिप केलं, म्हणजे जी एकूणच भारतीय स्वातंत्र्याची लिडरशिप असेल किंवा संविधान
बनवण्याची लिडरशिप असेल, यामध्ये बाबासाहेबांचं योगदान असेल, याच्यावर तुम्ही विस्तृत बोललात. सध्याच्या प्रश्नावर तुम्ही विस्तृत बोलला आणि एकूणच उद्याच्या भविष्याबाबतीत आमच्या भूमिका काय असल्या पाहिजे यावरही तुम्ही सविस्तर बोलला. हे जे साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सर्व आंबेडकरवादी भारतीयांना मला सांगायचं आहे की फुले आंबेडकर विद्वत सभा संविधान जागर साहित्य संमेलन 2024 रविवार रोजी 29 सप्टेंबर 2024 ला सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्थळ संत एकनाथ रंग मंदिर, न्यू उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते स्वतः श्याम तांगडे साहेब हे असणार आहेत. त्यासोबतच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. उद्घाटक ज्या आहेत त्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर आहेत. स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथळे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची भूमिका प्रसिद्ध विचारवंत भास्कर भोजने हे मांडणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून डॉक्टर प्रज्ञा साळवे, डॉक्टर संजय मून, डॉक्टर प्राध्यापक भारत शिरसाट आणि रतनकुमार साळवे हे या संमेलनाची भूमिका पार पाडणार आहेत. त्यासोबतच परिसंवाद होणार आहेत. त्या परिसंवाद जो आहे तो आहे SC ST वर्गीकरण आणि क्रिमिलेअर सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण संबंधी निकाल, अन्वयार्थ आणि भूमिका. प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आलटे हे या परिसंवादाचे अध्यक्ष असणार आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध माजी न्यायाधीश अनिल वैद्य आणि डॉक्टर नितीश नवसागरे ILS लॉ कॉलेज पुणे हे असणार आहेत. नंतर होणारे कवी संमेलन याच्या अध्यक्षा प्रतिभा अहिरे असतील, प्रसिद्ध कवयित्री. त्यासोबतच सहभागी कवी म्हणून देवानंद पवार, यशवंत खडसे, दोनोपंत मानवतकर, सुनील उबाळे, मधुकर दिवेकर हे असणार आहेत कवी म्हणून. आणि समारोपीय कार्यक्रमामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यासोबतच प्रमुख उपस्थितीमध्ये PB अंभोरे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक, RK क्षीरसागर ज्येष्ठ विचारवंत आणि प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉक्टर MA वाहुड मिलिंद कॉलेज औरंगाबाद आणि ॲडव्होकेट SR बोदळे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद हे असणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे साहित्य संमेलन होणार आहे. तरी या साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि एकूणच ही जी आंबेडकरी राजकारणाची संविधानवादी भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की संविधान म्हणून मिरवणारे प्रत्येकच विचारवंत हे आंबेडकरवादी नाहीत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आंबेडकरवादाची भूमिका ही लोकांपर्यंत जाईल असं होऊ शकत नाही. सक्षम आंबेडकरवादासाठी सक्षम संविधानवादी आपण बनलं पाहिजे आणि सक्षम संविधानवाद हा आपल्याला आंबेडकरवादातूनच मिळू शकतो हे लक्षात घ्या. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या विचारवंताकडून आपल्याला आंबेडकरवाद किंवा संविधान समजून घ्यायची गरज नाही. या भूमिकेसहित येथेच थांबतो. सर, काही शेवटची कमेंट असेल तर बोला. काय नाही, म्हणजे मग ते जे काही तुम्ही म्हणणार ना की संविधानवादी सर्वच असू शकतात नाही, त्याच्यावर मी जरा थोडस म्हणजे हेच नेमकं लोकांना कळत नाही आहे. आणि मग ते समजून सांगण्यासाठी फेस टू फेस म्हणजे हे जे काही बुद्धिजीवी लोक येणार आहेत ना यांना हेच नेमकं कळत नाही. आणि मग हे कसं समजून सांगायचं तर एक तर जाहीर सभेत होईल, भाषणातून होईल आणि व्यक्तिगत संपर्कातून हे समजावून सांगावं लागेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर या भूमिका आपण समजून घ्या. खऱ्या अर्थानं आपण संविधानवादी बनूया, आंबेडकरवादी बनूया. जय भीम, जय भारत,